सध्या पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहण्यास मिळत आहे। ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमध्ये फूट पडली असून विधानसभा अध्यक्षांनी पक्षातून काढून टाकलेले आमदार ऋतुप्रताप बॅनर्जी यांच्यासह 58 बंडखोर नेत्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे। तसेच अध्यक्षांनी ऋतुप्रताप बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देखील दिली आहे। त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांच्या नाकावर टिच्चून आमदार फोडणारे ऋतुप्रताप बॅनर्जी नेमके आहेत तरी कोण, याबद्दल देशभरात उत्सुकता निर्माण झाली आहे। त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। डाव्या चळवळीतून सुरुवात। ऋतुप्रताप बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या SFI या विद्यार्थी संघटनेतून केली। डाव्या पक्षांमध्ये त्यांनी आक्रमक नेता म्हणून ओळख निर्माण केली होती। 2014 मध्ये ते पहिल्यांदा राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले। त्यानंतर 2024 मध्ये ते सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर पोहोचले। त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी डाव्या पक्षांना सोडचिठ्ठी देत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांना TMC ट्रेड युनियनचं प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आलं होतं। 2026च्या निवडणुकीत विजय आणि बंड। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऋतुप्रताप बॅनर्जी हे उलबोरिया पूर्बा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, पण TMCची सत्ता जाताच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत बंडाचं निशाण फडकावलं। ममता बॅनर्जी यांच्या हुकुमशाही वृत्तीला कंटाळून आणि पक्षात अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावाला विरोध म्हणून ऋतुप्रताप यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। सिग्नेचर स्कॅन्डल। TMC मधील वाद हा तथाकथित सिग्नेचर स्कॅन्डलमुळे निर्माण झाला आहे। TMC मधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतुप्रताप आणि संदीपन सहा यांनी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या काही कागदांवर त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणाची चौकशी सध्या पश्चिम बंगाल CID कडून सुरू करण्यात आली आहे। 2026च्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता नियुक्तीशी संबंधित कागदपत्रांमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। ऋतुप्रताप बॅनर्जी ठरले बंगालचे शिंदे। महाराष्ट्राच्या राजकारणातही काही वर्षांपूर्वी अशीच घडामोड घडली होती। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडत सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याने शिवसेना पक्ष त्यांचा झाला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही तसंच झालं। ज्याच्याकडे सर्वाधिक आमदार त्यांचा पक्ष असं निवडणूक आयोगाने देखील म्हटलं। तशीच काहीशी परिस्थिती आता तृणमूल काँग्रेसची देखील झाली आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।